हॅलो ऑल, सर्वांचं स्वागत आहे आपल्या ड्रीम MPSC या यूट्यूब चॅनलवरती. मित्रांनो, कंबाईन 2024साठी आपण तयारी करत आहोत आणि आपणा सर्वांना माहिती आहे की आपला पॉलिटी हा असा विषय आहे जो आपल्याला पैकीच्या पैकी मार्क देऊ शकतो आणि यामध्येही काही टॉपिक असे आहेत ज्यावरती आयोग वारंवार प्रश्न विचारतो. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला संविधान घटनेची निर्मिती, जी काही आपली घटना निर्माण झाली किंवा संविधान सभा जी निर्माण झाली त्यावर आधारित भरपूर असे महत्त्वाचे प्रश्न आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत. सो व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पाहत राहा, म्हणजे तुम्हाला या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या क्लिअर होतील आणि तुम्हाला हा टॉपिक जो आहे तो तुमचा झाला की नाही ते चेकसुद्धा करता येईल. तर आपण स्टार्ट करूया. तर पहा, पहिला प्रश्न आहे, ब्रिटिशांनी स्थापन केलेल्या कोणत्या मिशन योजनेअंतर्गत संविधान सभेची स्थापना झाली? तर उत्तर आहे कॅबिनेट मिशन. तर कॅबिनेट मिशन प्लॅन होता आणि त्यानुसार आपली जी काही संविधान सभा आहे तर त्या संविधान सभेची निर्मिती झालेली आहे. सो आन्सर आहे कॅबिनेट मिशन. पुढचा प्रश्न, कॅबिनेट मिशन योजना भारतामध्ये केव्हा आली? मग आता ही जी काही कॅबिनेट मिशन योजना आहे तर ही भारतामध्ये केव्हा आली ते आपल्याला पाहायचं आहे. तर 1946 मध्ये भारतामध्ये आली. आणि या कॅबिनेट मिशनमध्ये कोणते 3 व्यक्ती होते त्याचे नावं विचारलेले सुद्धा आहेत. तर 3 व्यक्ती कुठले कुठले आहेत? पहिले आहेत सर स्टॅफर्ड क्रिप्स, भारत सचिव होते. त्यानंतर लॉर्ड पेथिक लॉरेन्स, व्यापारी मंडळाचा अध्यक्ष. यांच्या कार्याबद्दल काही आपल्याला एवढं लक्षात ठेवायची आवश्यकता नाही, फक्त भारताचे सचिव आणि हे जे काही कॅबिनेट सदस्य आहेत एव्ही अलेक्झांडर, तर तेवढं लक्षात ठेवा. सर स्टॅफर्ड क्रिप्स, सर पेथिक लॉरेन्स आणि एव्ही अलेक्झांडर. सो याच्यावरती क्वेश्चन विचारलेला आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे, कॅबिनेट मिशन प्लॅन म्हणजेच त्रिमंत्री योजना केव्हा जाहीर करण्यात आली? तर आन्सर आहे मे 1946 मध्ये जी काही ही कॅबिनेट मिशन योजना आहे तर ती जी आहे ती जाहीर करण्यात आली. पुढचा प्रश्न आहे, संविधान सभेची स्थापना कधी झाली? तर उत्तर आहे या कॅबिनेट मिशन प्लॅननुसारच नोव्हेंबर 1946 मध्ये या संविधान सभेची स्थापना जी आहे ती झालेली आहे. तर मित्रांनो पहा, कंबाईन पूर्व परीक्षा 2024साठी एक पेड व्हॉट्सॲप आणि टेलिग्राम ग्रुप आपला सुरू आहे. यामध्ये तुम्हाला लास्टचे 10 वर्षाचे क्वेश्चन पेपर मिळणार आहे, ज्याचं ई-बुक मिळणार आहे, ज्याचे आपण फायनल आन्सर की नाही आन्सर टिक केलेले आहेत. त्याचसोबत डेली टार्गेट, काही महत्त्वाच्या नोट्स आहेत, ऑडिओ नोट्स मिळणार आहेत, करंट अफेअर्ससुद्धा मिळणार आहे आणि त्याचसोबत काही पेपरचं जे काही ॲनालिसिस आपण केलेलं आहे ते मिळेल. प्लस आणखी जे काय देता येईल तुम्हाला या कंबाईन एक्झामसाठी ते सगळं आपल्या या चॅनलवरती मिळणार आहे. सो जॉईन करायचं असेल तर तुम्हाला इथे दिसत असलेल्या 2 व्हॉट्सॲप क्रमांकावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि फोनपे, गुगल पे करण्यासाठी खाली तुम्हाला राऊंड केलेला जो नंबर तिथे तुम्हाला पेमेंट करायचं आहे आणि वरती व्हॉट्सॲप दिसत आहेत त्या 2 कुठल्याही नंबरवरती तुम्ही स्क्रीनशॉट शेअर करू शकता. सो आता पुढचा प्रश्न पाहूया आपण. 6वा प्रश्न आहे, संविधान सभेची पहिली बैठक केव्हा व कुठे झाली? तर 9 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची पहिली बैठक नवी दिल्लीतील काउन्सिल चेंबरच्या ग्रंथालयाच्या इमारतीमध्ये झाली. पुढचा प्रश्न, संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? आता हा जो काही प्रश्न आहे याच्यामध्ये बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की हंगामी कोण आहेत आणि कायमस्वरूपी कोण आहेत, त्याचसोबत सल्लागार कोण आहेत, असे प्रश्न विचारले जातात. सो त्याची सगळ्याची रिव्हिजन तुमची या व्हिडिओच्या माध्यमातून होणार आहे. सो हंगामी अध्यक्ष म्हणून कोणाची निवड झाली? तर संविधान सभेचे जे सर्वात जुने जे सदस्य होते डॉक्टर सच्चिदानंद सिन्हा यांची संविधान सभेचे हंगामी अध्यक्ष म्हणून निवड झाली. हंगामी अध्यक्ष म्हणून कोण? मग सच्चिदानंद सिन्हा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, संविधान सभेची दुसरी बैठक केव्हा झाली आणि त्यामध्ये कोणाची मग स्थायी अध्यक्ष म्हणून निवड झाली? तर 11 डिसेंबर 1946 रोजी संविधान सभेची दुसरी बैठक झाली, ज्यामध्ये डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांची मग स्थायी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. पहिली झाली होती 9 डिसेंबर आणि दुसरी 11 डिसेंबर. सो अशा तारखा लक्षात ठेवा. आपली राज्यघटना कशी असावी याचा प्रस्ताव संविधान सभेमध्ये कोणी व केव्हा मांडला? तर पंडित जवाहरलाल नेहरू यांनी 13 डिसेंबर 1946 रोजी जो उद्दिष्टांचा ठराव, कशी असावी म्हणजे काय उद्दिष्ट असावीत, सो उद्दिष्टांचा ठराव जो आहे, आता जर भाषा बदलून आली तर अशाही प्रकारे विचारला जाऊ शकतो, त्यामुळे मग उद्दिष्टांचा ठराव नेहरूंनी मांडला 13 डिसेंबर 1946ला. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेचा उद्देश काय होता? तर भारतामध्ये दीर्घकाळ कोणत्याही प्रकारची अराजकता निर्माण होणार नाही अशा सुव्यवस्थितपणे देशाचे प्रशासन व्यवस्था चालवणारी राज्यघटना तयार करणे, हाच काय होता? उद्देश होता आणि ती घटना तयार सुद्धा झाली आणि त्यानुसार आपला देश चालत सुद्धा आहे. ओके, सो हा होता उद्देश. नेक्स्ट क्वेश्चन, प्रारंभी संविधान सभेत एकूण किती सदस्य होते?
तर 389 एकूण सदस्य होते. त्यामध्ये ब्रिटिश प्रांतामधले होते 292, संस्थानिकांचे होते 93 आणि मुख्य आयुक्तांचे 4 सदस्य त्यामध्ये होते. संविधान सभेच्या सदस्यांमध्ये अनुसूचित जमातीच्या सदस्यांची संख्या किती होती? इतकं डीप कदाचित जाणार नाही, पण आता कसं आहे, खूप वर्ष झाले तेच ते टॉपिक रिपीट होत आहे, तेच ते प्रश्न रिपीट होत आहे, त्यामुळे आयोग आता डीप जात आहे. त्यामुळे मग आपल्याला अशाही गोष्टी कदाचित विचारल्या जाऊ शकतात. सो याचा आन्सर आहे पहा की 33 सदस्य होते अनुसूचित जमातीचे. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेमध्ये महिला सदस्यांची संख्या किती होती? तर महत्त्वाचा आहे, संविधान सभेमध्ये 15 महिला सदस्य होत्या. पुढचा प्रश्न, कोणत्या संस्थानाच्या प्रतिनिधीने संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही? तर उत्तर आहे हैदराबाद संस्थानाचे जे प्रतिनिधी होते त्यांनी काही संविधान सभेमध्ये भाग घेतला नाही. त्यानंतर प्रांतांना किंवा संस्थानांना त्यांच्या लोकसंख्येच्या प्रमाणात संविधान सभेमध्ये प्रतिनिधित्व देण्यात आले. किती लाख लोकसंख्येसाठी साधारणपणे एक सदस्य निवडला गेला? तर उत्तर आहे 10 लाख लोकांसाठी एक सदस्य त्यामध्ये निवडला गेला. आणि त्याचसोबत आपल्या यूट्यूब चॅनल वगैरे, तुम्हाला ही जी PDF आहे ना ती आपल्या टेलिग्राम चॅनलवर मिळेल आणि ह्या सगळ्या लिंकसुद्धा तुम्हाला तिथे मिळतील आपल्या यूट्यूब चॅनलच्या वगैरे. तुम्ही पाहतच आहात यूट्यूबवर, सो तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा त्याच्या लिंक मिळून जातील. पुढचा प्रश्न, कोणत्या मिशन प्लॅननुसार व केव्हा संविधान सभेच्या निवडणुका झाल्या? तर कॅबिनेट मिशन प्लॅननुसार जुलै 1946ला निवडणुका झाल्या. संविधान सभेच्या 389 सदस्यांपैकी किती सदस्यांसाठी निवडणुका घेण्यात आल्या? तर प्रांतांना नियुक्त केलेल्या 296 सदस्यांसाठी ज्या आहेत त्या निवडणुका घेण्यात आल्या होत्या. संविधान सभेच्या निवडणुका झाल्या, त्यामध्ये किती सदस्य निवडून आले? तर काँग्रेस 208, मुस्लिम लीगचे 73, अपक्ष 8 आणि 7 इतर अशा तिथे विजय झालेला होता, असे निवडून आले होते. नेक्स्ट आहे मग, माउंटबॅटन योजना किंवा प्लॅन केव्हा जाहीर झाला? तर उत्तर आहे 3 जून 1947 रोजी माउंटबॅटन प्लॅन जाहीर झाला. नेक्स्ट क्वेश्चन, ब्रिटिश राजसत्तेने माउंटबॅटन योजनेला म्हणजेच भारत स्वातंत्र्य कायद्याला केव्हा मान्यता दिली? तर उत्तर आहे 18 जुलै 1947 रोजी या जे काही माउंटबॅटन योजना आहे त्याला मान्यता देण्यात आली होती. माउंटबॅटन योजना काय होती? तर आता डिटेलमध्ये पाहूया आपण. पहा, भारताची फाळणी आणि सत्तेच्या जलद हस्तांतरणासाठी लॉर्ड माउंटबॅटन यांना भारतात पाठवण्यात आलं होतं. मग 3 जून 1947 रोजी त्यांनी आपली योजना जी आहे ती सादर केली होती, ज्यात भारताच्या राजकीय समस्येचं निराकरण करण्यासाठी विविध चरणांची रूपरेषा म्हणजे काही उपाय सांगितले होते. सुरुवातीला मग सत्तेचे हे हस्तांतरण विभाजित भारतातील भारतीय सरकारांना डोमिनियन दर्जाच्या स्वरूपात दिले जाणार होते. आता हे समजत नसेल तर हे सोडून द्या, महत्त्वाचं नाही आहे. माउंटबॅटन योजना काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोन्ही पक्षांनी मान्य केली होती आणि याच योजनेला भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 द्वारे अंमलात आणण्यात गेली आणि जी ब्रिटिश संसदेने सुद्धा मंजूर केली होती. ओके, पुढचा आहे मग, माउंटबॅटन योजनेचे प्रमुख प्रस्ताव कोणते होते? तर पहा, भारताची विभागणी भारत आणि पाकिस्तानमध्ये करण्यात आली. बंगाल आणि पंजाबची विभागणी केली जाईल आणि पूर्वोत्तर सरहद्द प्रांत आणि आसामच्या सिलहेट जिल्ह्यात सार्वमत घेण्यात येईल. पाकिस्तानसाठी राज्यघटना तयार करण्यासाठी स्वतंत्र संविधान सभा स्थापन केली जाईल. रियासतांना एकतर पाकिस्तान किंवा भारताच्या अधिराज्यात सामील होण्याचा किंवा यथास्थितीत राहण्याचा पर्याय उपलब्ध असेल. 15 ऑगस्ट 1947 ही भारत आणि पाकिस्तानमध्ये सत्ता हस्तांतरणाची तारीख निश्चित करण्यात आली आणि ब्रिटिश सरकारने जुलै 1947 मध्ये भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 मंजूर केला. त्यात माउंटबॅटन प्लॅनने मांडलेल्या प्रमुख तरतुदी ज्या आहेत त्या होत्या. ओके, सो भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली तर ती याच योजनेमुळे. भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 काय होता व तो कोणी मंजूर केला? आता माउंटबॅटन योजनेअंतर्गत भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 हा UKच्या संसदेने मंजूर केलेला कायदा आहे. त्यानुसार ब्रिटिश शासित भारताचे 2 भाग भारत आणि पाकिस्तानमध्ये विभाजन झालं. हा कायदा 4 जुलै 1947 रोजी ब्रिटिश संसदेत सादर करण्यात आला आणि 18 जुलै 1947 रोजी मंजूर झाला. 15 ऑगस्ट 1947 रोजी भारताचे विभाजन झाले. भारतीय घटनात्मक विकासादरम्यान ब्रिटिश संसदेने अनेक विधेयकं मंजूर केली, परंतु 1947चा भारतीय स्वातंत्र्य कायदा हा ब्रिटिश संसदेचा भारतासाठी शेवटचा परंतु सर्वात महत्त्वाचा कायदा होता. भारतीय स्वातंत्र्य कायद्याद्वारे भारताला ब्रिटिशांच्या 200 वर्षाच्या राजवटीतून स्वातंत्र्य मिळाले. ओके, नेक्स्ट आहे मग
भारतीय स्वातंत्र्य कायद्यान्वये संविधान सभेमध्ये कोणते बदल घडून आले? तर 3 प्रमुख बदल घडले होते. पहिलं म्हणजे संविधान सभेला, घटना समितीला जो आहे तो पूर्ण सार्वभौम दर्जा मिळाला. घटना समिती हे कायदेमंडळ बनले की जी आपल्या देशाचे जे काही कायदे आहे ते आम्ही बनवू, तुम्ही त्यामध्ये इंटरफिअर करणार नाही आणि त्यामध्ये पूर्ण भारतीयच व्यक्ती असतील. आता ते आपल्या देशामधून चालले गेले होते इंग्रज. ओके. आणि तिसरं म्हणजे भारत आणि पाकिस्तानची फाळणी झाली, त्यामुळे घटना समितीची जी संख्या होती ती कमी झाली होती. मुस्लिम लीगचे जे काही 73 प्रतिनिधी होते त्यांनी त्यामधून माघार घेतली होती आणि टोटल 299 सदस्य त्यामध्ये होते. पुढचा प्रश्न, भारताच्या संविधान सभेची अन्य नावे कोणती किंवा संविधान सभेचा उल्लेख अन्य कोणकोणत्या नावाने केला जातो? तर त्याला भारताची संविधान समिती म्हटलं जातं, घटना समिती म्हटलं जातं किंवा घटना परिषद सुद्धा म्हटलं जातं. अशा नावाने जरी प्रश्न आला तरी तिथे कन्फ्यूज व्हायचं नाही. आता भारतीय स्वातंत्र्य कायदा 1947 नंतर संविधान सभेची संख्या किती झाली? तर 299. 73 प्रतिनिधी चालले गेले होते. आता या 299 मध्ये भारतातील ब्रिटिश प्रांतातील सदस्य किती होते? 229. संस्थानांचे प्रतिनिधी किती होते? 70 आणि टोटल होते असे 299. ओके. नेक्स्ट आहे मग संविधान सभेच्या किती उपस्थित सदस्यांनी संविधानावर स्वाक्षरी केली? तर 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली. आता याच्याबद्दल इतकंही डिटेल विचारलं जातं की पहिली साईन कोणाची होती आणि बाहेर पाऊस पडत होता, तो एक शुभ संकेत मानला जात होता. सो अशा प्रकारची सुद्धा डिटेल इन्फॉर्मेशन त्याची आहे पुस्तकामध्ये, तुम्ही ते वाचून घेऊ शकता. ओके. सो 284 सदस्यांनी स्वाक्षरी केली होती, लक्षात ठेवा. भारतीय संविधान सभेची स्थापना कशानुसार झाली? तर कॅबिनेट मिशन प्लॅन, तेच पाहतोय आपण पहिल्यापासून. नेक्स्ट आहे प्रस्तावित मूळ घटनेत एकूण सदस्यांचे विभाजन कसे ठरवण्यात आले? तर ब्रिटिश प्रांताचे 292 प्रतिनिधी, मुख्य आयुक्तालयात 4 प्रतिनिधी आणि मूळ राज्यांचे 93 प्रतिनिधी. भारतीय संविधान सभेने राज्यघटना कधी स्वीकारली किंवा पास केली? 26 नोव्हेंबर 1949. सर्वांना ही तारीख माहिती आहे. डॉक्टर भीमराव आंबेडकर संविधान सभेवर कुठून निवडून आले? तर बंगालमधून ते निवडून आले होते. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे संविधान सभेचे घटनात्मक सल्लागार कोण होते? तर BN राव हे घटना VN झालं इथे, BN राव आहे. सो ते घटनात्मक सल्लागार होते. तर रावांचा सल्ला महत्त्वाचा असतो असं मी हे लक्षात ठेवलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा लक्षात ठेवा की एका बाईला कोण सल्ला देतो? तिचा नवरा, म्हणजेच रावांचा सल्ला, असं हे लक्षात ठेवलेलं आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभा ही घटना समिती म्हणून कार्य करत असे तेव्हा अध्यक्ष म्हणून कोण काम करत असेल? तर डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे, जेव्हा ती घटना समिती असायची तेव्हा राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष असत आणि जेव्हा ते कायदे मंडळ असायचं तेव्हा मग कोण अध्यक्ष असायचे? तर GV मावळणकर. कायदा मावळला असं लक्षात ठेवा, किंवा कायदे मंडळ म्हणून मावळकर, त्याच्यातही ळ आहे, याच्यामध्ये सुद्धा ळ आहे. सो ळ तिथे लक्षात ठेवू शकता, GV मावळणकर. ओके. नेक्स्ट क्वेश्चन आहे संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून केव्हा मान्यता देण्यात आली व तात्पुरती संसद केव्हापर्यंत चालू होती? 24 जानेवारी 1950ला मान्यता देण्यात आली आणि ही 1952 पर्यंत चालू होती. ओके. पुढचा प्रश्न, भारतीय संविधान सभेने भारतीय राष्ट्रध्वज कधी स्वीकारला? तर 22 जुलै 1947 रोजी आपला राष्ट्रध्वज जो आहे तो स्वीकारलेला आहे, आपला तिरंगा झेंडा. नेक्स्ट क्वेश्चन, संविधान सभेत प्रत्येक प्रांताला वाटप केलेल्या सदस्यांची संख्या ठरविण्यासाठी प्रतिनिधींच्या लोकसंख्येचे प्रमाण किती होते? तर हा क्वेश्चन थोडा रिपीट झाला, तर 10 लाख होते. रिव्हिजनच होईल, काही वाया जाणार नाही. ओके. सो 10 लाखाला 1 असा प्रतिनिधी तिथे ठरवले होते. मुस्लिम लीगने संविधान सभेवर बहिष्कार का टाकला? सर्वांना माहिती आहे, कारण त्यांना काय पाहिजे होतं? पाकिस्तान हवा होता. स्वतंत्र मुस्लिमांसाठी संविधान सभा हवी होती म्हणून त्यांनी बहिष्कार टाकला. नेक्स्ट क्वेश्चन, भारतीय संविधान हे भारतीय जनतेच्या इच्छेनुसार असेल असं कुणी म्हटलं होतं? आपले सर्वांचे लाडके बापूजी महात्मा गांधी यांनी असं म्हटलं होतं. आणि आणखी एक आहे पहा, महात्मा गांधी आणि अली जिना हे जे काही मोहम्मद अली जिना होते, हे दोनच व्यक्ती महत्त्वाचे असून त्या काळामध्ये त्या संविधान सभेमध्ये ते नव्हते. सो हे सुद्धा विचारलं जाऊ शकतं. पहिल्यांदा घटना निर्मितीची संकल्पना कोणी मांडली? तर साम्यवादी चळवळीचे जे काही प्रणेते होते मानवेंद्रनाथ रॉय यांनी 1934 मध्ये ही जी काही संकल्पना आहे ती मांडली होती घटना निर्मितीची. ओके. सो लक्षात ठेवा, साम्यवादी चळवळ, कुठले? साम्यवादी, तेही लक्षात ठेवा. भारतीय राज्यघटनेचे निर्माते कोणाला म्हटलं जातं? शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना. सो हे होते आपले आजचे प्रश्न. आणखी प्रश्नांची अशी सिरीज कंटिन्यू राहील,
जिथे तुमची रिव्हिजन होईल. सो मी प्रश्न सांगितला की तुमच्या डोक्यात उत्तर जेव्हा क्लिक होईल त्या दिवशी समजा तुमचा अभ्यास झालेला आहे. आणि आपण महत्त्वाचे जे काही विषयांचे टॉपिक आहेत त्याच्यावर अशाच प्रकारे प्रश्न घेत राहू. सो व्हिडिओज कंटिन्यू पाहत राहा. यामध्ये काय आणखी चेंजेस पाहिजे, एक्सप्लेनेशन जास्त पाहिजे का तेही सांगा, मी तुम्हाला एक्सप्लेनेशन वाढवून सांगेल. आणि आपल्या व्हिडिओवरती कमेंट करून सांगा मला की काय काय आणखी पाहिजे. सो आणि ज्यांना जॉईन व्हायचं असेल आपल्या पेड व्हॉट्सअप ग्रुपला त्यांनी जॉईन होऊ शकता. व्हिडिओ पूर्ण पाहिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा.